नमस्कार. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड याच्यावरती आवादा कंपनीतील खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना आणि चौकशी सुरू असताना आता देशमुख हत्या प्रकरणातही त्याची चौकशी होणार आहे. तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा अर्थात माकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होणार आहे. कराडवर माकोका नोंद झाल्यानंतर पुढच्या काही मिनिटातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हापासूनच मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवलं होतं कुणी असलं तरी त्याला सोडायचं नाही, त्याची हायकाई करायची नाही असे अजित पवार म्हणाले. तसेच देशमुख कुटुंबियांनाही त्यांनी न्याय देण्यासंबंधित पावले टाकत असल्याचे सांगितले आहे. अजित पवार वाल्मिक कराड याच्यावरती बोलत असताना म्हणाले, महिना उलटला तरी कारवाई होती की नाही अशा चिंतेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय होते, परंतु CID, SIT आणि न्यायालयीन चौकशी होत आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना थारा द्यायचा नाही असे राज्य सरकारने मनोमन ठरवले आहे. कुणी दोषी असेल आणि त्याचे धागेदोरे तपासात मिळाले तर आम्ही सोडणार नाही, त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल असे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळीमा फासवणारी घटना आहे. या घटनेत कुणी दोषी असले तरी त्यांना आम्ही थारा देणार नाही. पोलीस याबाबत कसून चौकशी करत आहेत, त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवूया अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्याचसोबत या घटनेबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितलं, बीडमध्ये जे काय आता चालू आहे ते सर्व गोष्टी बंद करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी नवीन पोलिसांना पाठविलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्याचसोबत पालकमंत्री पदाबाबत बोलत असताना त्यांनी सांगितलं की याबाबत निर्णय घेण्याची संपूर्ण मुभा जी आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असते. या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर ते याबाबत ठरवत होते, परंतु आता आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री फडणवीस आहेत. याबाबत जो काही निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेतील ते म्हणाले. आणि याबाबत बोलत असताना ते म्हणाले की येत्या 19 तारखेपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय संपून जाईल, कारण त्यानंतर जे आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच 19 तारखेला जे आहे फडणवीस यांना दावोसला जायचं आहे, त्यामुळे हा संपूर्ण विषय ते मिटून टाकतील. याबाबत त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले, म्हणजेच याचा अर्थ असा निघतो की पालकमंत्री पद आता धनंजय मुंडे यांच्या हातातून निसटून जात आहे आणि अजितदादा पवार हे चांगलाच मोठा दणका त्यांना देतात की काय असं आता वाटायला लागले. तरी तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.